आज मुलीच्या कॉलेजमध्ये फेस्टिवल होतं म्हणून तिला साडी बिडी घालून दिली. जसं आवरलं तशी ती कॉलेजला निघून गेली. जशी ती गेली तशी मी कालवण करायची तयारीला लागले. मग आज करायचं होतं मला फुलवरचं काळं कालवण. एकदम आमच्या पारंपरिक आणि नगरी स्टाईलनी बरं का. चपातीबरोबर खा नाही तर भाकरीबरोबर खा, एकदम भन्नाट लागते. इकडं आमच्या बंडबोबडीच्या पोरांचं धिंगाणा पहा. यांच्याकडून नादाला लागत भाऊ. चला आता मसाला पाहू. खोबरं, लसूण, फुटाणे डाळ, शेंगदाणे, अखंड धने, हिरवी मिरची, गॅसवर भाजलेला कांदा, कारळं म्हणजे खुरसणी आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत मी. खसखस, लवंग, काळी मिरे, जायपत्री, बादलफूल, चक्री फूल, मसाला वेलची यापैकी घेतलेले आहे. तव्यावर तेल घालून शेंगदाणे, फुटाणे डाळ, धने भाजून घ्या, मिरच्या भाजून घ्या. त्यानंतर खसखस, खडे मसाले, कांदा, खुरसणी हे भाजून घ्या. मी तर सगळं एकत्रच भाजलेलं आहे. अशा पद्धतीने आपला सगळा मसाला भाजून झालेला आहे. फ्लावर स्वच्छ निवडून त्याच्या फोडी करून घ्या आणि मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घ्या. मिक्सरमध्ये मसाला घातला आणि आमची लाईटच म्हणलं चला तोपर्यंत फोडणी तरी करून घेऊ. कढईमध्ये तेल घालून हळद घातली, त्याच्यानंतर फ्लावरच्या फोडी घातल्या, त्या परतून घेतल्या. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं. 1 मिनिटभर त्याला मिठात चांगलं परतू घेतलं. फ्लावर शिजून झाला, लाईट पण आली. गंमत अशी झाली मंडळी की मला एक असा फोन आला आणि त्या फोनवर बोलता बोलता माझं वाटण नाही झालं. तेल सुटेपर्यंत त्याला चांगलं परतून घेतलं, पाणी घातलं, भाजी पण तयार झाली. फोन आला होता मला येवल्यावरून सोनवणे सरांचा. आणि आज तुम्हाला सांगायला मला खूप अभिमान आणि गौरव वाटतो, आनंदही होतोय. सम्राट फाउंडेशन तर्फे दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार 2025 ची मी मानकरी ठरलेली मंडळी. समाजात होणारं आपलं कौतुक आणि मान सन्मान हे कधीच सहजपणे मिळत नसतं. जीवनात त्याच्यासाठी खूप काही गमवावं लागतं.